वेलकम टू रश्मीज रसोई। लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारे झटपट बनणारे असे आज मी मटर कटलेटची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मटर कटलेट बनवण्यासाठी एका बोलमध्ये आपण हे 3 मीडियम साइजचे बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले आहेत। नंतर त्याच्यामध्ये हाफ बॉईल केलेले हे मटर ऐड करूया। पाव किलो एवढे हे मटर घेतलेत मी। कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली आहे। एक अख्खा गाजर देखील खिसून घेतलाय। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऐड करूया। हे मनुके आहेत, हे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत। काजूचे देखील लहानसे असे तुकडे करूनच घेतले आहेत। चाट मसाला ऐड करते याच्यात। अगदी चमचाभर तेल मी ह्या पॅन मध्ये गरम करून घेतलं। आलं लसूण मिरची क्रश आहे ना, हा थोडा आपण असा ना तेलावर सॉटे करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा ना कच्चा वास येत नाही। ह्याच तेलामध्ये आपण हळद ऐड करणार आहोत, लाल तिखट। हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता ही तयार केलेली फोडणी आहे, ह्या मिक्सचरवर आपण काढून घेऊया। आलं लसूण क्रश नक्की तुम्ही तेलावर ना असंच थोडंसं सॉटे करून घ्या, म्हणजे ते कटलेट खाताना ना कच्चा वास येत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला ऐड करणार आहोत। सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आता अगदी एक मोठा चमचा एवढा लिंबाचा रस आणि चमचाभर साखर ऐड करणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। पुन्हा हे मिक्सचर आपल्याला एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून झालं ना का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बटाटा कसं बॉईल जरी केलं तरी थोडं ना तो नरमच असतो। मग कटलेटला चांगला शेप येण्याकरता आपण ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालणार आहोत। हा आपला नॉर्मल सँडविच बनवायचा ब्रेड आहे, तो मी फक्त मिक्सरला लावून घेतलाय। अर्धी वाटी एवढं हा ब्रेड क्रम्स मी ह्याच्यात ऐड केलाय। तुम्ही ह्याच्याऐवजी पोहे देखील वापरू शकता, म्हणजे पोहे मिक्सरला फिरवून, म्हणजे छान ह्याला ना थोडा घट्टपणा येतो। आता व्यवस्थित हे मिक्सचर मी एकजीव करून घेते। हे बघा, व्यवस्थित हे मिक्सचर आपण तयार करून घेतलंय, म्हणजे अगदी इझिली ह्याचे कटलेट तयार होतील ना, म्हणजे एकदम नरम पण नाही पडणार। आता आपल्याला हवे त्या शेपचे आपण हे कटलेट तयार करून घेऊ शकतो। मी नॉर्मल ओव्हल शेपचेच हे कटलेट आता रेडी करून घेते। हे बघा, अशी ही पॅटी तयार करून प्लेटमध्ये एका बाजूला ठेवून देऊया। आणि आणखीन एक टिप देते, हे जर मिक्सचर तुम्ही असं तयार करून ठेवलत ना तर 7-8 दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते, म्हणजे आपल्याला जेव्हा हवेत तेव्हा हे कटलेट आपण बनवू शकतो। हे बघा, त्या मिक्सचरचे मी हे 10 पॅटी असे तयार करून घेतलेत। बाकीचं मिक्सचर आपण फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवणार आहोत। आता हे बाजूला ठेवते। ह्याला कोट करण्याकरता एक स्लरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यासाठी 2 टेबलस्पून आपण मैदा घेतलाय, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता थोडं थोडं पाणी ऐड करून थोडी अशी ना फ्लोइंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। हे बघा, ही स्लरी आपण व्यवस्थित तयार करून घेतली आहे। त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते। अगदी अशी ना फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी, खूप घट्ट नको आहे।
या कटलेटला ब्रेड क्रम्स आपल्याला कोट करता येतील म्हणूनच आपण ही स्लरी बनवली आहे। आता ही आपली एक टिक्की आहे ना, ही ह्याच्यामध्ये डीप करूया। हे बघा अगदी अलगद त्याला फक्त एक लेयर यायला हवी आहे। नंतर हे जे ब्रेड क्रम्स आपण मिक्सरला लावून घेतलेले ना, नॉर्मल ब्रेड आहे, बाकी काहीच त्याला जास्त आपण खर्च नाही केलाय। ह्या ब्रेड क्रम्स मध्ये अगदी व्यवस्थित ही टिक्की आपल्याला अशी घोळून घ्यायची आहे आणि हाताने ना थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे हे ब्रेड क्रम्स व्यवस्थित वरती कोट होतील असे। हे बघा अशाच पद्धतीने आता एक एक करून आपण हे सर्व कटलेट तयार करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एक एक करून हे सर्व पॅटी आपले तयार झाले आहेत। आता हे 10 मिनिटाकरता आपण फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत, म्हणजे थोडे सेट होतील ते। आणि जर तुम्ही हे असे पॅटी बनवून ठेवले ना, 1.5-2 महिना फ्रीजर मध्ये आरामात राहतील। म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा फक्त डीप फ्रीज मधनं काढायचे आणि लगेचच फ्राय करू शकता। 10 मिनिटं झाले हे फ्रीजर मध्ये आपण सेट होण्याकरता ठेवलेले। हे बघा थोडे गार पण झालेत। आता लगेचच फ्राय करायला घेऊया। तेल पण आपण छान गरम करून घेतलंय, मी दाखवते तुम्हाला। हे बघा अगदी ब्रेडचा थोडासा चुरा घातला तरी पण तो वरती येतोय। आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवली आहे। एक एक करून हे मटरची टिक्की आपण ह्याच्यात सोडणार आहोत। आता मीडियम फ्लेम वरच उलट पालट करून फ्राय करून घ्यायचे। पण जेव्हा पण आपण हे मटरचे कटलेट तेलामध्ये सोडतो तेव्हा लगेचच हलवायचे नाही, अगदी एक अर्ध्या ते 1 मिनिटासाठी त्यांना मीडियम फ्लेम वर असंच होऊ द्यायचं आहे। अर्धा मिनिट झालाय आपण ह्या मटरच्या टिक्की किंवा मटरचे पॅटीस तेलावर सोडले आहेत। आता गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेम वर आणखीन अर्ध्या मिनिटासाठी आपण हे असेच तेलावर फ्राय होऊ द्यायचे आहेत। हाय फ्लेम वर पण आणखीन अर्ध्या मिनिटासाठी ह्या पॅटी आपण अशाच ठेवलेल्या। आता पलटून घेऊया। सर्व मटरचे कटलेट हे पलटून झाले की हाय फ्लेम वरच आणखीन 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित मागची बाजू देखील आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत। आणखीन 1.5 ते 2 मिनिटं झालेत हे कटलेट आपण फ्राय करत होतो। हे बघा पलटून दाखवते, मागची बाजू देखील अगदी व्यवस्थित तळून झाली आहे। आता एक एक करून हे कटलेट आपण काढून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित आहे ना, ह्याचं तेल निथळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सोनेरी रंगावर हे तळून झालेत। अशा चाळणीमध्ये मी काढून ठेवते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल। तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व हे आपले कटलेट तळून झाले आहेत। थोडेसे गार झाले म्हणजे का आपण लगेचच हे सर्व करून घेणार आहोत। हे बघा किती क्रिस्पी असे हे आपले कटलेट तयार झाले आहेत। आता हे आपण सर्व करून घेणार आहोत। हे कटलेट तुम्ही सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला पण अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे मटर कटलेटची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण या मटरच्या सीझनमध्ये नक्की मुलांसाठी हे कटलेट घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मटर कटलेट कसे झालेत ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या मटर कटलेटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।